आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया एक बोधकथा. चहा. चहा हे असे एक पेय आहे, ते भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशात प्रसिद्ध आहे. चहाचे दुष्परिणाम असतीलही, पण येथे चहाचा विचार करणार आहोत ते वेगळ्या दृष्टीने. चहा निमित्त मात्र आहे, पण तरीही चहा केंद्रबिंदू आहे. व्यक्तीत, नातेवाईकात, मित्रांमध्ये कुणाचाही संबंध बिघडलेले असतील तर, तसेच रागीट स्वभाव, कडवट बोलणे, भांडणे यामुळे संबंधात कडवटपणा निर्माण झाला असेल तर फक्त आमच्याकडे चहा पिण्यास यावे असे प्रेमाने आमंत्रण द्यावे. येथे चहा निमित्त मात्र असतो, पण दोन मनांमधील कडवटपणा नष्ट करून गोडवा निर्माण करतो तो फक्त चहाच. खाजगीरित्या 2-4 व्यक्तींना आपसात बोलायचे असेल तर चहाचे दुकान हे उत्तम स्थान असून चहा तर येथेही निमित्त मात्रच असतो, पण सर्वांमध्ये गोडवा निर्माण करून देतो. असाच एक प्रसंग पाहूया या व्हिडिओत. एका क्रोधी, तामसी, अहंकारी नास्तिक साहेबांना 2 वर्षांपासून हरवलेले त्यांचे बाबा मिळाले, ते फक्त चहामुळेच. सकाळची वेळ होती. साहेब बसने प्रवास करून एका बस स्टँडवर उतरले आणि एका स्थानिक व्यक्तीस विचारले, काय रे, येथे एकदम कडक मस्त उत्तम चहा कुठे मिळेल? त्याने सांगितले, साहेब, ह्या गावात तुम्ही नवीन दिसतात वाटतं. तुम्हाला जसा चहा पाहिजे तसा त्या टपरीवरच मिळेल. साहेबाने त्या टपरीकडे पाहिले आणि मनाशीच म्हटले, अरे रे, काही छोटीशी टपरी सांगितली, चांगले मोठे हॉटेल तरी सांगितले असते. साहेबांची पावले दुसरीकडे वळलीत, पण एका क्षणापूर्वी भेटलेल्या व्यक्तीच्या बोलण्यावरही त्यांचा विश्वास बसला. साहेब, तुम्हाला जसा चहा पाहिजे तसा फक्त त्या टपरीवरच मिळेल. आणि साहेब पुन्हा टपरीच्या दिशेने चालू लागले. मालकाने नुकताच दुकान उघडले होते, चहा तयार करायला ठेवला होता. ती व्यक्ती म्हणजे एक सज्जन व्यक्ती. कपाळी गंध, सात्विक वेश, हसतमुख चेहरा. साहेबांनी त्यास पाहिले आणि त्यास सांगितले, एक चहा दे लवकर, मला थांबायला वेळ नाही, कामे भरपूर आहेत. त्याने होय साहेब म्हटले आणि चहाचे 2 कप भरले. तितक्यात साहेब पुन्हा ओरडले, अरे इथे मी तर एकटाच आहे, 1 कप चहा दे पटकन. मालकाने पुन्हा होय म्हटले आणि 1 कप चहा देवाच्या फोटोजवळ ठेवला, नमस्कार केला आणि 1 कप चहा टपरीच्या बाहेर जाऊन जमिनीवर ओतला. पुन्हा साहेब ओरडले, अरे रे, काय तुम्ही देवभोळे माणसं, चहा कुठे जमिनीवर टाकतात का? त्याने पुन्हा होय साहेब म्हटले, तुम्ही बरोबर ओळखले, आम्ही देवभोळे माणसं आहो. अहो, पण जमिनीवर असंख्य किड्या मुंगे असतातच की, त्यांच्यातही जीव आहे, त्यांच्यातही देवाचा अंश आत्मारूपात आहेच. असे म्हणत चहाचा कप साहेबांपुढे ठेवला आणि मालक म्हणाला, साहेब, तुम्ही म्हणाले ना गरिबाला चहा दिला असता. तोपर्यंत साहेबांनी अर्धा कप चहा प्यायला. मालकाने त्या वृद्ध व्यक्तीकडे बोट करून सांगितले, हे पहा माझे मानलेले बाबा, यांना 2 वर्षांपासून मी रोज चहा देतो. नुसताच चहा देत नाही तर देवाच्या फोटोजवळ ठेवलेला चहा देखील आम्ही दोघं मिळून प्रसाद म्हणून सोबत पितो. असे म्हणत बाबांना चहाचा कप दिला आणि साहेबांची नजर त्या बाबांकडे गेली. चहा पीत असलेला कप टेबलावर ठेवला आणि बाबा म्हणून जोरात हाक मारली. त्यांचा नमस्कार केला, बाबांचा हात धरून बाकावर बसवले. साहेबांनी त्या सज्जन व्यक्तीस सांगितले, हेच माझे खरे बाबा आहेत. 2 वर्षापासून घरगुती भांडणामुळे निघून गेले होते. केवळ चहा पिण्यास येथे आलो आणि भेट झाली. साहेब त्या व्यक्तीचा नमस्कार करू लागले. तेव्हा त्याने सांगितले, साहेब, माझा नमस्कार नका करू, पण देवाचा नमस्कार करा. आज त्याच्याच कृपेमुळे तुम्हाला तुमचे बाबा मिळाले. साहेबांनी देवाचा नमस्कार केला, डोळ्यात अश्रू तरळले. त्या सज्जन व्यक्तीस सांगितले, आजपर्यंत मी देव मानत नव्हतो, पण आजपासून देव मानणार. नुसताच मानणार नाही तर देवाची भक्ती देखील करणार. साहेब पुन्हा चहा पिण्यास बसले. अर्धा कप चहा प्यायले. तोपर्यंत मनात राग, द्वेष, कपट, अहंकार, नास्तिकता सारे काही होते. पण चहाचा कप टेबलावर ठेवला आणि पुढचा अर्धा चहाचा कप पिताना त्यांच्या मनात त्या सज्जन व्यक्तीविषयी
आदर प्रेम होते. वडिलांविषयी जेव्हा प्रेम निर्माण झाले होते तर कधी देवासमोर हात न जोडणाऱ्या व्यक्तीने देवासमोर हात जोडून नमस्कार केलेत. हा बदल फक्त चहामुळेच झाला. साहेब चहाचे पैसे देऊ लागले तेव्हा सज्जन व्यक्तीने सांगितले, साहेब तुम्हाला तुमचे बाबा मिळालेत, याचा आनंद मलाही झालाच ना. ह्याच एक कप चहामुळे तुमच्या जीवनात पुन्हा गोडवा निर्माण झाला, म्हणून चहाचे पैसे नकोत. पण साहेब एक वचन द्या. साहेब बाबांना याच वेळेला रोज सकाळी एक कप गोड चहा देत जा, अगदी आयुष्यभर. साहेबांनी होकार दिला व आपल्या बाबांना घेऊन गावी निघून गेले. अशीच कधी न भेटणारी माणसं व्यक्ती आपल्याला भेटलीत तर प्रेमात गोडवा निर्माण करतो तो चहाच. थोडक्यात काय तर संबंधात कितीही कडवटपणा असेल, समोरची व्यक्ती कितीही रागीट क्रोधी असेल, फक्त गोड बोलून प्रेमाने चहासाठी येण्याचे आमंत्रण द्या. खात्रीने सांगतो, चहाचा एक कप देखील आपापसातील संबंधातील कडवटपणामध्ये गोडवा निर्माण करून देईल आणि तोही कायमचाच. प्रेम जिव्हाळा निर्माण करून देईल तोही कायमचाच. म्हणून चहा एक अमृततुल्य पेय आहे, तुम्हा आम्हा सर्वांसाठीच. आपणास बोधकथा आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.